नमस्कार. खंड 28वा जयद्रथ वध पर्व भाग 109. संजय पुढे सांगत असतो की ते युधिष्ठिराचं आग्रही बोलणं ऐकल्यावर युयुधनाला काळजी वाटायला लागते. अर्जुन काय बोलेल. दुसऱ्या बाजूला त्याला असंही वाटतं की जर तो युधिष्ठिराचं ऐकणार नाही तर त्याच्यावर भित्रेपणाचा आरोपही लागू शकतो. लोक असं म्हणू नयेत की मी पार्थाला संरक्षण देण्यास घाबरलो आहे म्हणून. त्याशिवाय युधिष्ठिराची आज्ञा पार्थाच्या आज्ञेपेक्षा जास्त मोठी ठरते असा विचार करत सत्य की युधिष्ठिराला म्हणतो, जर आपल्याला वाटत असेल की ते तुमच्या संरक्षणासाठी पुरेसे आहेत तर मग मी आपल्या आज्ञेने पार्थाच्या संरक्षणार्थ जाण्यास तयार आहे. मी आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी जात आहे, पण माझ्या मनावर मोठा बोजा त्यामुळे नेहमीच राहणार आहे. जर द्रोण आपल्याला कैद करू शकला तर मी मला माफ करू शकणार नाही. आपले दोघेही बंधू कृष्ण आणि अर्जुन आपल्याला जे योग्य वाटतं तेच करत आलेले आहेत, तेव्हा मी सुद्धा तसं करणार आहे. मी अर्जुनाकडे जात आहे. अर्जुनाला कर्ण आणि कृपांना तोंड द्यावं लागणार आहे. ते इथून 3 योजनं दूर आहेत. त्या ठिकाणातून तो जयद्रथाचा वध करणार आहे. तिथे मी आता जातो. वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करावंच लागतं. तिथे कौरवांचे योद्धे त्यांची शस्त्र घेऊन सज्ज असतील त्यांना मी जाऊन भिडणार आहे. तिथे अंजन जातीच्या हत्तींची मोठी पलटण लढण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या मानेवर त्यांचे म्लेंछ सैनिक बसलेले असतील. ते तर हजारांनी असतील. त्याशिवाय महारथी सगळे उच्च कुलीन योद्धे असतील. त्यांना रुक मराठा असं म्हणून ओळखलं जातं. ते शस्त्र आणि हात अशा दोन्ही प्रकारे लढत असतात. रुक मराठा तलवारींनी आणि सोट्यांनी सुद्धा चांगले लढतात असे सगळेजण जाणतात. त्यांचं नेतृत्व कर्णाकडे असेल, जो दुःशासनाचा मित्र आहे. वासुदेवसुद्धा त्यांच्या क्षात्रतेजाचं नेहमीच कौतुक करतात. ते कर्णाचे दोस्त आहेत. ते सहसा थकत नाहीत. त्यांच्या अंगात अभेद्य कवच घातलेली असतील असे ते कौरवांचे योद्धे माझी वाट तिथे पाहत असतील. तुम्हा कौरवांचा नाश करतच मला जावं लागणार आहे. नंतर मी सव्यसाचीला मिळणार आहे. ते किराटांचे 700 हत्ती बघा, ते धनंजयाला दिलेले होते, परंतु तुमच्या म्हणजे युधिष्ठिराच्या चोखीमुळे ते आज आपल्या विरुद्ध उभे आहेत. कसं भाग्य उलटतं ते पहा. आता ते कौरवांसाठी पांडवांच्या विरुद्ध लढण्यासाठी उभे आहेत. अहो भाग्य. ते किराट अग्नीतून उत्पन्न झालेले आहेत असं म्हणतात. त्यांना एकदा सव्यसाचींनी पराभूत केलेलं होतं. आता मी सव्यसाचीची बरोबरी करूनच त्यांच्याशी मुकाबला करणार आहे. कारण आता ते दुर्योधनासाठी लढत आहेत. ते किराट मारणं सोपं नाही आहे, परंतु मी अर्जुनाच्या मार्गाने जाणार आहे. त्यांचे हत्ती ऐरावतासारखे दिसतात. ते उत्तरेकडील पर्वतातून आलेले आहेत. त्यांच्या अंगावर लोखंडी कवच आहेत. त्यांच्याबरोबर म्लेंछ लोक आहेत जे सर्वथा पापमय म्हणजे तमोगुणी जीवन जगत असतात. असे अगणित विविध प्रकारचे क्षत्रिय आहेत ज्यांच्याशी मी आज लढणार आहे. त्याशिवाय कृपाचार्यांची फौज आहे माझी वाट पाहत आहे. सिंधचा राजा कर्ण, जे पांडवांना मामुली समजतात, ते सुदैवाने राजमुकुट घालत आहेत. ते सगळे मला यमाकडेच पोचवायचे आहेत. त्यातील कोणीही माझ्या शरसंधानातून आज सुटणारच नाही आहे. त्यांच्या ताकदीवर दुर्योधनाचा मोठा भरवसा आहे. ते सगळेच मला संपवायचे आहेत. दुसरे क्षत्रिय रथी मी पाहत आहे. ते उत्तम लढवय्ये आहेत. ते कंबोजचे आहेत. त्यांचं युद्धशास्त्राचं ज्ञान अतिशय चांगलं असतं. ते सहसा हरत नाही. एकेकाळी तरी सव्यसाचींनी त्यांना पराभूत केलेलंही होतं. त्यांच्यामुळेच कौरवांचं अक्षौहिणी सैन्य तयार झालेलं आहे. आता ते बरंचसं कमी झालं आहे, कारण गेल्या 15 दिवसातील त्यातील कित्येक जण यमाकडे गेलेले आहेत. उरलेल्यांपैकी बऱ्याचशांना मलाही यमसदनाला पाठवायचंच आहे. त्यासाठी मला माझा रथ सुसज्ज केला पाहिजे. मला कंबोजांना मारायचं आहे. त्याशिवाय किराट आहे ज्यांचा खात्मा मलाच करावा लागणार आहे नाईलाजाने. दुर्योधनाने त्यांना चांगली वागणूक देऊन आपलंसं केलेलं आहे. त्याचा त्रास पांडवांना म्हणजेच मलाही होणार आहे. त्यानंतर शक आहेत. ते सुद्धा दुर्योधनाने बांधून घेतलेले आहेत. शकसुद्धा फार चांगले योद्धे आहेत. त्यांना पराभूत करणं एवढं सोपं नसतं, पण त्यांनाही मी भिडणार आहे. त्यासाठी माझ्या रथाला उत्तम जातीचे घोडे लावले पाहिजेत. त्यांना चांगलं खाऊ पिऊन तयार केलं पाहिजे. हे सत्यकीचं मनोगत संजय धृतराष्ट्राला सांगत असतो. तो पुढे हेही सांगतो
की त्याप्रमाणे युधिष्ठिर त्याची सगळी व्यवस्था करण्याचं पाहतो. सत्यकी सर्व प्रकारे सज्ज होतो. सत्यकीसाठी ताज्या दमाचे घोडे दिले जातात. त्याचे घोडे सोनेरी रंगाचे होते. त्यांची वेगाने जाण्याची ख्याती होती. असेच घोडे त्याच्या रथाला जुंपले जातात. सत्यकीच्या रथावर एक उंच ध्वजस्तंभ उभा केला जातो. त्याच्या रथात अनेक प्रकारच्या बाणांचे साठेही केले जातात. लढताना त्याला काहीही कमी पडू नये म्हणून ती व्यवस्था केली जाते. त्याला दारुक सारथी म्हणून दिला जातो, जो कृष्णाचा सारथी आहे. सत्यकी ती सगळी तयारी नीटपणे तपासतो. सगळं काही मनाप्रमाणे झालं आहे की नाही तेही तो पाहतो. त्यानंतर सत्यकी स्नान करतो विधीपूर्वक. त्यानंतर सगळे धार्मिक विधी होतात, जसे युद्धावर जाण्याआधी केले जातात. ब्राह्मण त्याला आशीर्वाद देतात. त्यानंतर खीर, मध असे शुभ असलेले पदार्थ त्याला खायला दिले जातात. तो फारच सुंदर दिसत होता. तो स्वतःचं मुख आरशात पाहतो आणि स्वतःच खुश होतो. त्यानंतर तो त्याचं धनुष्य आणि भाता घेतो आणि त्या स्थितीत ब्राह्मण त्याची विधीपूर्वक पूजा करतात, जेणेकरून त्याला यश मिळावं. कुमारिका त्याच्या डोक्यावर धान्याच्या अक्षदा उधळतात. ते शुभाचंच समजलं जातं. त्यानंतर तो त्याचे हात जोडून युधिष्ठिराची प्रार्थना करतो. युधिष्ठिर त्याच्या माथ्याचं चुंबन घेतो. त्याचे अश्व वाऱ्यासारखे पळणारे होते. त्याच्याबरोबर त्यांनी निवडलेल्या योद्ध्यांची फौज दिली जाते. त्यांचे घोडे सगळे सिंध जातीचे उत्तम प्रकारचे होते. भीमसेन त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतो. अशा तयारीने सत्यकी पार्थाला मदत करण्यासाठी निघतो. ते होत असताना द्रोणांची वाट पाहत असते. भीम त्याच्याबरोबर शस्त्रसज्ज असा निघालेले पाहून सत्यकी त्याला म्हणतो, आपण राजाला संरक्षण देणार आहात ना? त्यांचं संरक्षण ही एक मोठी जबाबदारी आहे. माझी कुवत आपण ओळखता म्हणून आपण माझ्याबरोबर न येता इथेच थांबा आणि राजाला संरक्षण द्या. मी माझं काम करण्यात समर्थ आहे. ते ऐकल्यावर भीम त्याला उत्तर देतो, तुला तसं वाटत असेल तर तू एकटा जा. माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर कायमच असतील. त्यानंतर सत्यकी त्याला म्हणतो, सिंधच्या राजाचा वध पार्थाने केल्यानंतर मी युधिष्ठिराचे पाय पूजणार आहे. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि शुभेच्छा देतात. त्यानंतर युयुधान तडक त्याच्या स्वारीला निघतो. त्यानंतर तो पांडवांचा योद्धा तुमच्या सैन्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकतो. त्यामुळे तुमचं सैन्य हादरतं आणि तो पुढे निघतो पार्थाला भेटण्यासाठी. इथेच आपण भाग आपला 109 संपवणार आहोत. भाग 110. संजय पुढे सांगतो की अहो धृतराष्ट्र, युयुधान गेल्यानंतर लागलीचच युधिष्ठिराचं सैन्य धृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली द्रोणांवर चाल करून जातं. त्याच्याबरोबर वासुदर्न असतो. तो जोराने ओरडून द्रोणाला आव्हान देतो. ते त्यांच्या सैनिकांना द्रोणांच्या फौजेवर हल्ला करण्याची आज्ञा देतात. त्याचं कारण त्यांना सत्यकीचा मार्ग सुकर करायचा होता. ते योद्धे म्हणतात की जर कोणी सत्यकीचा रस्ता अडवला तर त्यांना आम्ही बरबाद करू. त्यानंतर सत्यकीचा रथ मोठा आवाज करत तिथून निघून जातो. तुमच्या मुलांना तो त्याच्या बाणाने पळवून लावतो. तुमच्या त्या सैन्याच्या शेकडो तुकड्या त्याच्यामुळे होतात. ते करत असताना तो सिनीचा नातू तुमच्या 7 योद्ध्यांना पाणी पाजतो. त्याशिवाय कित्येकांना तर तो यमाकडेही पाठवतो. कौरवांचे म्हात्रे म्हणजे हत्तीदलाचे योद्धे त्याच्या बाणाने तो यमाकडे पाठवतो. त्याचा जोरच असा होता की तुमच्यापैकी कोणीही त्याला विरोध करूच शकत नव्हता. त्यामुळे कोणी विरोधही केला नाही. सत्यकीला पाहूनच तुमचे योद्धे बाजूला होत होते. त्याचं मुख्य कारण तुमच्या बाजूच्या लोकांना समजून चुकलेलं होतं की दुर्योधनाचा पराभव होणार आहे. मग पांडवांशी विनाकारण वितुष्ट नको अशा विचाराने त्यांचा विरोध पहिल्यासारखा तीव्र राहिलेला नव्हता. युयुधन रुद्रासारखा जोराने पार्थाकडे जातो. तो एक असूनही म्हणजे एकटा असूनही अनेक असल्यासारखे वाटत होते, कारण त्याचं ते रूप सत्यकीने केलेल्या संहारामुळे जिकडे तिकडे सत्यानाश झाल्यासारखं दिसत होतं. मेलेल्या माणसांचे तुटलेले अवयव ठिकठिकाणी पडलेले होते. त्यात माणसांच्या बरोबर हत्ती आणि घोडेसुद्धा होते. त्या मेलेल्या प्राण्यांच्या अंगावरील दागिने सूर्याच्या उन्हाने चमकत होते. अशा रीतीने असंख्य जणांची हत्या केल्यानंतर तो सतवत घराण्याचा योद्धा तुमच्या रिंगणाच्या आत घुसतो, जिथे पार्थ जयद्रथाला शोधत होता. तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याचे नरसंहाराचं सत्र तसंच चालू असतं.
द्रोणांना ते समजतं आणि ते पुढे होतात सत्यकीला अवरण्यासाठी. तो सुडाने पेटलेला सत्वत योद्धा त्यांच्यावर घसरतो, परंतु द्रोण त्याची दौड थांबवतात. युयुधन त्यांना वर्मी 5 बाण मारतो. द्रोण त्याचे घोडे आणि सारथी जखमी करतो. पण शक्तिमान युयुधन हार मानणाऱ्यातला नव्हता. एक सिंहगर्जना करून तो द्रोणांना 10 बाण मारतो. त्यांच्या सारथ्याला बाण मारतो. द्रोणांचा ध्वजस्तंभ हलवतो. प्रतिक्रियेस्वरूप द्रोणसुद्धा त्याच्या गोष्टींवर मारा करतात. त्यानंतर ते सत्यकीला म्हणतात, तुझा गुरु मला घाबरून पळाला आहे. मला वाटतं त्याच्यासारखा तू सुद्धा पळून जातोस की काय? जर तू माझ्याशी लढत राहिलास तर मी तुला यमाकडे जरूर पाठवीन. ते त्यांचं आव्हानात्मक बोलणं न आवडून युयुधन त्यांना उत्तर देतो, आम्ही कोणीही तुम्हाला किंवा कोणाला घाबरून वागत नसतो. आम्ही खऱ्या लढवय्याप्रमाणे सेनानींच्या आदेशाचं पालन करत असतो. मग त्याचा तुम्ही कसाही अर्थ लावला तरीही चालेल. मला झालेल्या आज्ञेप्रमाणे मी तुमच्याशी लढण्याचं ठरवलेलं नाही आहे. मी अर्जुनाच्या बरोबर राहण्यासाठी नेमले गेलेलो आहे. म्हणून मी आता तुमच्याबरोबर बोलण्यात माझा समय वाया घालवू शकत नाही. तुम्हाला जे हवं ते समजा. धन्यवाद. ते बोलून सत्यकी द्रोणांना सोडून पुढे त्या कौरवांच्या गराड्यात शिरतो. द्रोण त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करत असतात. ते बोलून मग सत्यकी जिथे अर्जुन असला पाहिजे तिथे पोचतो. पण द्रोण काही ना काही करून माझा प्रवास धनंजयापर्यंतचा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे समजून आपल्याला आपलं काम केलं पाहिजे. समोर अवंतीचे सैनिक आहेत, त्यांच्या बाजूला दक्षिणेचे आहेत, त्यांच्या कडेला आहेत वल्लिक, ते कर्णाचे आहेत. अरे सारथ्या, ते प्रत्येक वेगळे आहेत तरी ते एकमेकांना आधार देत असतात. त्यांच्या मधील भागातून आपल्याला आपला रथ काढायचा आहे असं सांगून तो द्रोणाकडे दुर्लक्ष करत सारथ्याला सांगतो, त्या मधल्या वाटेने जात आपल्याला कर्णाच्या पुढे उभं राहायचं आहे. परंतु द्रोणांना त्याचा इरादा सोयीस्कर नव्हता. ते त्याच्या वाटेत जाण्याचा प्रयत्न करत राहतात. सारथी त्याप्रमाणे त्यांचा रथ काढत असतो. कर्णाच्या पलटणीवर तो बाणांच्या फेऱ्या झाडतच असतो. त्याचा जोर पाहून कौरवांचं सामान्य सैनिक पळ काढतं आणि ते कृतवर्मनाला आवडत नाही. तो सत्यकीला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु युयुधन उलट त्याच्यावरच वार करून त्याला बाजूला करतो. तो कृतवर्मनाला जखमी करतो, त्याचे घोडे घायाळ करतो. कृतवर्मन त्याला अडवू शकतच नाही. तरीही कृतवर्मन एक जहरी बाण त्याच्या छातीत मारतो आणि तो बाण सत्यकीच्या अंगातून जाऊन मातीत पडतो. त्यांनी त्याचं रक्त खाल्लेलं होतं. त्यानंतर त्या अनुभवी कृतवर्मनाने सत्यकेवर बाणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. त्याचं धनुष्य तो मोडतो तेव्हा सत्यकी एक शर कृतवर्मनावर फेकतो. त्यानंतर एक जास्त मजबूत धनुष्य घेऊन तो कृतवर्मनावर 100 बाण मारतो. त्यानंतर असंख्य बाणाने तो कृतवर्मनांच्या भोवती बाणांचं कडं तयार करतो. त्यात रुधिकाचा मुलगा कैद होतो. त्याला काहीही हालचालही करता येत नाही आणि त्यानंतर तो त्याच्या सारथ्याचं डोकं तोडून टाकतो. सारथी मेल्यामुळे त्याचा रथ बेतालपणे धूम ठोकत कुठेही जाऊ लागतो. त्यामुळे एकच गोंधळ उडतो. मोठ्या कष्टाने भोजांचं सैनिक ते रथ आवरतात. कृतवर्मन त्यानंतर भीमाच्या मागे लागतो. भोजांच्या गराड्यातून सत्यकी निसटतो आणि कुंभोजांच्या भागात जातो. तिथे त्याला जबरदस्त विरोधाचा सामना करावा लागतो. तिथे त्याचा रथ थांबतो. द्रोण त्यांचं संरक्षणाचं काम भोजांवर सोपवून युयुधनाच्या मागे जाण्याचं ठरवतात. त्यांना त्याच्याशी द्वंद्व करण्याची इच्छा असते. ते पाहून पांचालाचे मोठे युद्ध आहे. द्रोणांना सतवायला लागतात. त्यांचं नेतृत्व भीमसेन करत असतो. कृतवर्मन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा मारा जास्त करून त्यांचे घोडे बाद करण्यावर होता. भोजांच्या विरोधाला न जुमानता पांडवांचे योद्धे त्यांना आव्हान देतात. इथेच आपण आपला 110वा भाग संपवणार आहोत. भाग 111. धृतराष्ट्र पुढे म्हणतायत की आपलं सैन्य उत्तम योद्ध्यांनी युक्त आहे. त्यांचं युद्ध कौशल्य काही कमी नाही आहे. त्यांच्याकडे संख्याबळ पण आहे. अरे संजया, त्यांना चांगली वागणूकही मिळते, म्हणून ते नेहमीच आमच्याशी प्रामाणिक असतात. त्यांचं कर्तृत्व सगळ्यांना माहितीच आहे. सैनिक त्यांच्या योग्य वयात आहेत, फार लहान नाहीत किंवा फार वृद्धसुद्धा नाही आहेत. ते निरोगी पण आहेत. त्यांच्याकडे सगळी उत्तम आयुधं पण आहेत.
त्यांच्यासाठी उत्तम रथ, घोडे आणि हत्ती पण आहेत. त्यांचं प्रशिक्षण उत्तम आहे, ते कुलीन आहेत, ते निर्व्यसनी आहेत. त्यांना चांगला भत्ता देखील दिला जातो. त्यांच्या सगळ्या गरजाही पुरवल्या जात आहेत. पण तरीही मला समजत नाही ते या युद्धात कमी का पडत आहेत. द्रोणांसारखा सरसेनापती आहे, कृतवर्मांसारखा योद्धा आहे, जलासंधासारखे वीर आहेत, तरी जेव्हा तो पांडवांचा शूरवीर माझ्या सैन्याचा एका हाताने नाश करत असतो, त्या मागोमाग युयुधनही तेच करतोय. ते पाहता मला नाही वाटत अशा रीतीने आपण हे युद्ध जिंकू शकू. कोणी त्या सव्यसाचीच्या पुढे टिकाव धरू शकेल का रे? ते दोघेही ज्या प्रकारे आपल्या फौजांचा परामर्श घेत आहेत, मला नाही वाटत जयद्रथ वाचेल असं. आपलं भाग्य फुटलेलं आहे असंच मला वाटतंय. सगळे कौरव मरणार असंही मला वाटतंय. आपल्या योद्ध्यांचं सुद्धा पहिल्यासारखं सामर्थ्य राहिलेलं नाही आहे. त्यातील प्रत्येक योद्धा चांगला पारखून घेतला होता. मग युद्धभूमीवर असं का होत आहे रे संजया? कृष्ण आणि अर्जुन कौरवांच्या अड्ड्यात सहजपणे घुसतात. त्यांना कोणी विरोध करत नाही. आपण आपल्या योद्ध्यांचा चांगला सन्मान करतो, मग ते असं कसं करतात? त्यांचा कधी अपमान होत नाही. प्रत्येकाचा पगार त्यांच्या योग्यतेनुसार दिला जातो. तरीही त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामं का होत नाही आहेत? सव्यसाची येतो काय, त्यांना हरवतोय काय, त्याचा शिष्य येतोय, आपल्या लोकांना सहजपणे मारतोय. हे असं कसं होत आहे रे संजया? मग ह्याला काय म्हणायचं? भाग्य की दुसरं काही? अर्जुन सहजपणे जयद्रथाच्या समोर जातो. माझ्या मूर्ख मुलाने काय व्यवस्था केली होती त्याला अडवण्यासाठी, तेच मला समजत नाही आहे. का ते सुद्धा आमचं दुर्भाग्यच आहे? ते आम्ही तसंच समजायचं का? सत्यकी आपल्या गोठात कसा घुसू शकला? त्याला विरोध करण्याची कोणतीही व्यवस्था दुर्योधनाने केलेली नव्हती का रे? कसलाही विरोध न होता ते तसंच आपल्या गोठात आले, ते मला समजतच नाही आहे. हा काय चमत्कार समजायचा की आपला हलगर्जीपणा समजायचा? मला समजतं आहे की अर्जुन आणि कृष्ण तसंच युयुधन येण्यामुळे कौरवांचं खच्चीकरण नक्की होत आहे. त्यांना येताना पाहून आमचे राजे त्यांच्या सैन्यासह पळून जातात आणि आम्ही ते गप्प बसून पाहतोय आणि ह्याचंच मला नवल वाटतं आहे. अर्जुनाच्या बाणाने आमचे हत्ती, घोडे पळून जातात, ते पाहून माझी मुलं फक्त बघत बसतात. हे पाहून मला नवल वाटतं आहे रे संजया. आमचे हत्ती, घोडे, त्यांच्यावरील स्वार मेल्यानंतर उधळतात, तेही पाहून मला नवल वाटतं रे. आमच्याच पायदळातील सैनिक पळून जातात, हे पाहूनही मला नवल वाटतं आहे. ते दोघेही द्रोणाला सुद्धा दाद देत नाही आहे, हे पाहून आता माझंच मन इथे बसून खच्ची होत आहे. कृष्णासह अर्जुन आमच्या गोटातून सुरक्षितपणे जातात. आमचं सैन्य त्यांना अडवत नाही. तसंच तो सत्यकी भुजांना पार करतो, तरीही आमचे लोक काहीही करत नाहीत. मग असं का रे होतं आहे? अरे संजया, मला सांग, हे असे का वागतायत? मला सांग संजया. द्रोणांनी पांडवांना झोडलं त्या लढाईची माहिती. द्रोण अजिंक्य आहेत, तरीही पांचाल त्यांना कसे बाणाने भोसकू शकतात? पांचाल हे द्रोणांचे फार पूर्वीपासूनचेच दुश्मन आहेत. तसंच मला सांग की अर्जुन जयद्रथाचा वध करण्यासाठी पुढे काय करतोय? आता संजय पुढे सांगायला लागतोय, अहो राजे, हा सगळा तुमच्या लोभीपणाचा परिणाम आहे बघा. आता दुःख करण्यात काय उपयोग आहे? आणि दुःख करून तरी काय उपयोग होणार आहे? अगदी सुरुवातीपासून आपले सुज्ञ सल्लागार विदुर ते सांगत होते की पांडवांचा हिस्सा त्यांना प्रामाणिकपणे द्या, परंतु तुम्हाला त्या पंडूंच्या मुलांच्या संपत्तीचा मोह काही टाळता आला नाही. दुर्योधनाचा नुसता बहाणा होता. खरं तर तुम्हालाच पांडवांना त्यांचा हिस्सा द्यायचा नव्हता. ते न समजणे इतके कोणीही मूर्ख नाही आहेत. जर ते दिलं असतं तर ते हे युद्ध झालंच नसतं. त्या द्यूतासाठी युधिष्ठिराला तुम्ही उद्युक्त केलं. त्यामागील तुमचा इरादा न समजण्या इतकं कोणीही मूर्ख नाही आहे. जे चांगला सल्ला झुगारतात ना, त्यांच्यावर अशीच रडण्याचीच पाळी येते. कृष्ण स्वतः सामोपचार करण्यासाठी आला होता, पण तुमच्या मुलांनी काय केलं? तुमचा पांडवांच्याबद्दलचा छुपा द्वेष कोणाला समजला नाही असं समजू नका. सगळं काही तो पाहत आहे. मग आता रडून काय बरं उपयोग आहे राजा?
युद्धाशिवाय दुसरा पर्याय आपणच ठेवला नाही. त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाचा मोहरा वापरलात, ते कोणाला समजलं नाही असंही समजू नका. ते आपण सगळेच दुर्योधनाला पुढे करून करत होतात आणि स्वतः मात्र नामानिराळे राहण्याचं सोंग करत होतात. ते कोणाला समजत नव्हतं असंही नाही. सगळे जाणत होते की तुमच्या सत्तेच्या लोभामुळे तुम्ही तुमच्या मुलांचा नाश करत आहात. मग आता रडून काय उपयोग आहे? दुर्योधनाला वेळोवेळी शिव्या घालून सर्व दोष त्याच्यावर टाकण्याचं जे नाटक आपण करत आहात ना, आणि होतातही, ते कोणाला समजत नाही असं जर तुम्ही समजत असाल तर ते चुकीचं आहे. ते कारण सगळ्यांना समजतच होतं. म्हणून आता हे रडण्याचं नाटक बंद करून जे काही घडतंय त्याचा वृत्तांत मी सांगतोय तो निमूटपणे ऐका, जो तुमच्या सत्तेच्या लोभाचा परिणाम आहे. तुमचे दोस्तसुद्धा समजून आहेत की तुमची बाजू खोटी आहे. त्यामुळे त्यांचा जोर आता कमी होत आहे. कारण अहो महाराज, सगळेच जाणतात की शेवटी विजय सत्याचाच होतो आणि म्हणून ते पांडवांना पाहून पळून जात आहेत. त्यांना समजून चुकलं आहे की पांडवांचाच विजय होणार आहे. मग त्यांच्याशी लढून विनाकारण त्यांच्या रागाला का बरं ओढावून घ्यावं? ह्या कारणामुळे ते अर्जुनाला, सत्यकीला आणि कृष्णाला पाहून निघून जात आहेत. कित्येक तुमचे दोस्त त्यांच्या सेना घेऊनच आपापल्या ठिकाणी जात आहेत. त्याचं कारणसुद्धा तेच आहे. काही तुमचे इमानदार स्नेही, जसा रुधिकाचा मुलगा कृतवर्मन, अश्वत्थामा, सोमदत्त असेच अजून तुमच्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. बाकीचे लढण्यापेक्षा गंमत पाहण्यातच जास्त गुंतलेले आहेत. ते पांडवांना पुढे येऊ देत नाहीत जयद्रथाचा वध टाळण्यासाठी. परंतु भीमसेन कृतवर्मनाला बाणाने जखमी करतोच, त्यानंतर शंखनाद करतोच, त्यानंतर सहदेव रुधिकाच्या मुलाला बाण मारतो, त्यानंतर युधिष्ठिर त्याला 5 बाण मारतो, त्यानंतर नकुल 100 बाण मारतो. द्रौपदीची मुलंसुद्धा त्यांना सोडत नाहीत. घटोत्कच 3 बाण मारतो. त्याशिवाय विराट, द्रुपद, दृष्टद्युम्न अनेक बाण मारतात. शिखंडी 25 बाण मारतो. त्यानंतर कृतवर्मन त्या सगळ्यांना प्रत्येकी 7-7 बाण मारतो. त्यानंतर तो महापराक्रमी भीमावर चाल करून जातो. त्याच्यावर 70 बाण त्याच्या छातीत मारतो. त्यामुळे भीमाला भोवळ आल्यासारखे होते. ते पाहून पांडव कृतवर्मनावर एकत्रितपणे चालून जातात, त्याला वेढा घालतात. तेवढ्यातच भीम शुद्धीवर येतो. भीम त्याच्यावर एक लोखंडी शर फेकतो, परंतु कृतवर्मन त्याचे हवेतच तुकडे तुकडे करतो आणि तो शर मातीत कोसळतो. ते झाल्यानंतर भीमाला फार क्रोध येतो. तो एक मजबूत धनुष्य घेतो. त्याने कृतवर्मावर जोरात बाणांचा वर्षाव करतो. रुधिकाचा मुलगा नवीन तिरकमठा घेतो. त्याने पुन्हा त्या पार्थावर बाण मारायला चालू करतो. तो शिखंडीवर बाण मारतो, त्याचं धनुष्य तोडतो. शिखंडी नवीन धनुष्य घेतं, कृतवर्मावर अनेक बाण मारतो. त्यानंतर तो यज्ञसेनाच्या मुलावर चालून जातो, ज्याच्यामुळे भीष्मांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यामध्ये द्वंद्व सुरू होतं. कृतवर्मन शिखंडीवर असे बाण मारतो की तो वेदना सहन न झाल्यामुळे खालीच बसतो. तो बेहोश होतो. ते पाहून तुमचे सैनिक आनंद व्यक्त करताना दिसतात. पांडव त्वरेने शिखंडीला युद्धातून बाहेर काढतात. ती त्याची मोठी कमाईच होती त्या दिवशीची. त्याने एकट्याने पांडव, पांचाल अशा दोन्हीही बाजूंच्या योद्ध्यांना बाद केलेलं होतं. त्यानंतर तो छेड्डी, श्रींजय अशा इतर योद्ध्यांनासुद्धा बादच करतो. पांडवांच्या फौजांचा संहार तो करू लागतो. त्याला कोणीही अडवू शकत नाही. अशा प्रकारे भीमाच्या नेतृत्वात असलेल्या पांडवांच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर पांडव त्याला बिचकून वागू लागले होते. त्या कृतवर्मनाचा जोर त्या दिवशी पाहण्यासारखाच होता. इथेच आपण आपला 111वा भाग संपवणार आहोत. भाग 112वा. संजय पुढे सांगतो की आता ऐका पुढे काय झालं आहे त्या युद्धात ते. पांडवांचा अशा रीतीने पराभव झाल्यानंतर कृतवर्मन आनंदात जातो. ते युयुधनाला समजतं. त्याचा संताप अनावर होतो. कौरवांच्या आनंदाच्या आरोळ्या त्याला ऐकवतच नाही. तो झपाट्याने कृतवर्मनाच्या दिशेने निघतो. युयुधन आल्यानंतर कृतवर्मन त्याच्यावर बाणांचा मारा करतो. सत्यकी ताबडतोब त्याला अनेक बाणांनी जर्जर करतो. त्यामुळे कृतवर्मनाचे घोडे मरतात. त्यानंतर त्याच्या सैनिकांवर तो मारा करतो. ते पळून जातात.
सत्यकीच्या हल्ल्याने त्यांचा जोरच उतरतो. त्यानंतर युयुधन तुमच्या इतर फौजांवर तुटून पडतो. तो द्रोणांच्या फौजांवर हल्ला करतो. त्याला कृतवर्मनाला पराभूत केल्याचा आनंद झालेला होता आणि त्या आनंदातच तो त्याच्या सारथ्याला सांगतो की सावकाशपणे आपण पुढे जाऊयात. परंतु पुढे तो तुमचं सैन्य पाहतो आणि तो सारथ्याला सांगतो की ते मोठं लष्कर दिसतंय ना, ते द्रोणांचं आहे. त्याच्या कडेला जे काळे हत्ती दिसत आहे ते रुक मराठाचं आहेत. ते जिंकायला फार अवघड आहेत. दुर्योधनाच्या सांगण्यावरून ते मला विरोध करण्यासाठी तिथे आलेले आहेत. म्हणून आपले घोडे लवकर पळव, मला त्यांच्यात ने, म्हणजे मी त्या त्रिगर्ताशी लढू शकेन. द्रोणांच्या समक्षच मला त्याला मारायचं आहे. ते ऐकल्यावर तो प्रामाणिक सारथी त्या दिशेला रथ आपला वळवतो. त्यांचा रथ पाहिजे त्या जागी आणला जातो. तिथे आल्याबरोबर तुमचं सैन्य त्याला गराडा घालतं. ते वेढ्यात मोठे हत्तीसुद्धा होते. ते तुमचे सैनिक त्याच्यावर 10,000 बाणांचा वर्षाव करू लागतात. पण सत्वतसुद्धा काही कमी नव्हता. तो सुद्धा त्यांना तसंच प्रत्युत्तर देत असतो. तो हत्ती दलावर हल्ला करतो त्याच्या बाणांनी. त्यामुळे ते हत्ती भेदरून जातात आणि इतस्ततः पळायला लागतात. त्यांचं अंग रक्ताने माखलेलं होतं. त्यांच्यावरील म्हात्रे खाली फेकून दिले गेले होते. विविध प्रकारच्या बाणांनी तो त्यांचा परामर्श करत होता. धावताना ते किंचाळत होते, जे तर खरं ऐकवतही नव्हते. धावत असताना घाबरलेले ते प्रचंड हत्ती हागत आणि मुततच होते. अशा रीतीने सत्यकीच्या हल्ल्यामुळे ते चौफेर धावत असताना दिसत होतं. त्या हत्ती दलाची तो अशा प्रकारे वासलात लागते. ते झालं तरी हिम्मतवान जलासंध त्याच्या हत्तीवरून सत्यकीच्या पुढे येतो. त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात. त्याच्या हातात सोन्याचाच मुलामा दिलेलं धनुष्य होतं. तसा तो फारच सुंदर वाटत होता. तो मगधचा राजा जलासंध त्याच्या दिमाखात सत्यकीला आव्हान देतो. त्याला पाहून सत्यकीला राग येतो. जलासंध युयुधनाला बाणाने जखमी करतो. सत्यकी त्याला बाणांनी बराच जखमी करतो. त्यांचं द्वंद्व पाहण्यासारखंच होतं. त्यानंतर सिनीचा नातू एक मोठं धनुष्य घेतो आणि त्याला छातीत जोरदारपणे बाण मारतो. त्यानंतर तो त्याचे धनुष्य तोडतो. जलासंध त्याचे तोडलेले धनुष्य टाकून देतो आणि तलवार घेतो. सत्यकीच्या अंगावर भाल्याप्रमाणे ती फेकतो. त्या तलवारीमुळे सत्यकीचा डावा हात जखमी होतो. तरीही तो हिंमत न हरता जलासंधाला 30 बाण मारतो. जलासंध मोठी तलवार आणि ढाल घेऊन सत्यकीचं मोठं धनुष्य मोडून टाकतो. ती तलवार धनुष्य मोडून जमिनीवर पडते. त्यामुळे न घाबरता तो 2 तीक्ष्ण बाणांनी जलासंधाचे दोन्ही हात छाटतो. हत्तीवर बसलेल्या जलासंधाचे तो 2 हात गदांसारखी हत्तीवरून खाली पडतात. तिसऱ्या बाणाने जलासंधाचं मुंडकं तो कापून टाकतो. कानातील मोठ्या कर्णकुंडलासह ते मुकुटासह खाली जमिनीवर पडतं. त्याचा हत्ती त्याच्याच रक्ताने रंगवला जात होता. त्यानंतर तो मगधचा राजा त्याच्या बैठकीसह तिथेच खाली पडतो. त्यानंतर सत्यकी त्याच्या हत्तीवर बाण मारत राहतो. त्याने बेजार झालेला तो प्रचंड हत्ती कुठेतरी निघून जातो. त्या हत्तीच्या पायाखाली कित्येक सैनिक चिरडले जातात. ते घडल्यामुळे मगधचं लष्कर एकच गदारोळ करतो. त्यांचा राजा मेलेला असतो. मगधचे सैनिक रणभूमी सोडून जाऊ लागतात. त्याच सुमारास द्रोण पुन्हा युयुधनाला छेडण्यासाठी त्याच्याकडे जाऊ लागतात. त्यांच्यातही आता द्वंद्व सुरू होतं. त्यात एका बाजूला कौरवांचं सैन्य आणि द्रोण आणि सत्यकी विरुद्ध असे ते होतं. ते युद्ध देव आणि असुरांच्या युद्धाची आठवण करून देत होते आकाशातील प्रेक्षकांना. इथेच आपण आपला 112वा भाग संपवणार आहोत. भाग 113वा. संजय पुढे सांगतो की दोनही बाजूने बाणांचा वर्षाव भलताच होत होता. त्यामुळे काही दिसतच नव्हतं. द्रोणांचे 7 बाण युयुधनाला लागतात. दुर्मशनाचे 12 लागतात. दुःशासनाचे 10 लागतात. विकर्णाचे बाण त्याच्या छातीवर लागतात. दुर्मुखाचे 10 लागतात. चित्रसेन 8 मारतो. दुर्योधन तर बाणांचा वर्षावच करत असतो. इतर राजेसुद्धा तसेच करत असतात आणि सत्यकी त्या सगळ्यांना त्याच्या बाणांनी जखमी करत असतो. तो द्रोणांना बाणाने जखमी करतो. ते केल्यानंतर सत्यकी तुमच्या मुलाकडे म्हणजे दुर्योधनाकडे त्याचा मोर्चा वळवतो. सगळ्यांच्या समक्ष तो दुर्योधनाला बाणाने भोसकतो. त्यानंतर त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. ते एकमेकांना इतके बाण मारतात की त्यात ते दिसेनासेच होतात.
त्यानंतर सत्यकी दुर्योधनाला इतकं भोसकतो की त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागतात, जसं काही चंदनाच्या झाडातून त्याचा चिकच वाहतोय. तुमचा मुलगासुद्धा सत्यकीला तसेच बाण मारत असतो. सत्यकी त्यानंतर एक धारधार बाणाने दुर्योधनाचं धनुष्य मोडतो. ते दुर्योधनाचं यश तुमच्या मुलाला काही सहन होत नाही. त्यानंतर तो आणखीन एक मजबूत तीरकमठा घेतो, ज्यावर सोन्याचा मुलामा होता, आणि सत्यकीला काही तीक्ष्ण बाण वेगाने मारतो. त्याच्या कृतीचा सत्यकीला फार राग येतो, परंतु तुमचे इतर मुलगेसुद्धा त्यांच्या मोठ्या भावाचं अनुकरण करतात आणि सत्यकीला अनेक बाण मारत राहतात. सत्यकी दुर्योधनाचं ते मोठं आणि मजबूत धनुष्य तोडून टाकतो. त्यानंतर तो त्याच्या सारथ्याला मारतो. पुन्हा दुर्योधनाला तो अनेक धारदार बाण मारत राहतो. त्यानंतर दुर्योधन तिथून चित्रसेनाच्या रथातून पळून जातो. दुर्योधनाला अशा रीतीने पळून जाताना पाहून कौरवांच्या सैन्याचा धीर खच्ची होतो आणि ते मोठमोठ्यांदा ओरडत आपलं दुःख व्यक्त करत असतात. तो गोंधळ ऐकल्यावर शूरवीर कृतवर्मन सत्यकीला तोंड देण्यासाठी त्याच्याकडे निघतो. तो त्याच्या सारथ्याला सांगत असतो की आपण त्वरितपणे सत्यकीच्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याला येताना युयुधन पाहतो आणि तो त्याच्या सारथ्याला म्हणतो, कृतवर्मन येत आहे, त्याचे बाण सज्ज आहेत, ते माझ्यावर रोखलेले आहेत, म्हणून आपण वेगाने त्या दिशेने गेलं पाहिजे. सत्यकी आणि भोजांचा राजा एकमेकांना भिडतात. कृतवर्मन सत्यकीच्या सारथ्याला आणि घोड्यांना बाण मारतो. त्यानंतर तो सत्यकीला अडवतो. सत्यकी त्या अजिंक्य समजला गेलेला भोजांच्या राजाला असे काही बाण मारतो की तो थरथरू लागतो. त्याचा धीर राहतच नाही आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा सत्यकी त्याच्यावर आणि त्याच्या सारथ्यावर, घोड्यावर वार करतच राहतो. शेवटी एक असा बाण मारतो की त्याचं कवच निखळून खाली पडतं आणि ते बाणांसह जमिनीवर पडतं. त्या हल्ल्याने कृतवर्मन खच्ची होतो आणि त्याच्या रथात तो पडतो. भोजांचं सैन्य बुचकळ्यात पडतं. त्यांना काही समजत नाही आता काय करावं ते. सिनीचा नातू मात्र त्याच्यामधून रुबाबात पुढे निघून जातो. जसं काही इंद्र वृत्राचा वध केल्यानंतर असुरांच्या सैन्याच्या समक्ष निघून गेला होता प्राचीन काळी, तसंच. त्यानंतर कृतवर्मन तिथेच थांबून पांडवांच्या फौजांना रोखण्याचा प्रयत्न करत असतो. इथेच आपण आपला 113वा भाग संपवणार आहोत. भाग 114. संजय पुढे सांगतो की सत्यकी कौरवांच्या फौजातून रुबाबात जात असताना तिथे द्रोण त्याच्यावर बाणांचा पाऊस पाडत होते. ते त्याचं द्वंद्व तुमच्या सैनिकांसमोरच होत होतं, जसे प्राचीन काळी इंद्र आणि बलीमध्ये झालेलं होतं. द्रोण युयुधनाच्या कपाळावर बाण मारतात. त्यांनी भांबावलेल्या सात्यकीवर द्रोण आणखीनच बाण मारतात, परंतु तो दशरथाच्या गोळातील योद्धा त्याचं धनुर्विद्येचं ज्ञान पणाला लावून द्रोणांचे सगळे प्रयत्न व्यर्थ करतो. ते पाहून द्रोणांना आनंद झाल्यासारखं दिसत होतं. ते त्याच्या युद्धकलेचं कौतुक करतात. त्यानंतर ते सत्यकीवर 50 बाण मारून त्याच्या धनुर्विद्येचं प्रदर्शन करतात. त्या द्वंद्वामुळे त्यांच्यातील कोण जास्त चांगला धनुर्योद्धा आहे ते ठरवणं देखील अवघड होतं. त्यानंतर सत्यकी द्रोणांचा झेंडा फाडून टाकतो. द्रोण युयुधनाच्या सारथ्याला जखमी करतात. त्याशिवाय घोड्यांनासुद्धा जखमी करतो. द्रोण सत्यकीचा झेंडा फाडून टाकतात. ते पाहून संतापलेला सत्यकी गदा घेतो आणि द्रोणांवर फेकतो. द्रोण त्या गदेला बाण मारून तिची दिशाच फिरवतात, अशी की ती परत सत्यकीकडे जावी. सत्यकी चिडून द्रोणांवर असंख्य बाण मारत राहतो. तो मोठी गर्जना करतो. द्रोण एक लोखंडाचा शर, ज्याची मूठ सोन्याची आहे, ती युयुधनावर फेकतात, परंतु त्यांचा नेम चुकतो आणि तो शर रथाला लागून मातीत पडतो. त्याचा मोठा आवाज होतो. त्यानंतर सत्यकी द्रोणांच्या उजव्या हातावर बाण मारतो. त्यामुळे चिडलेले भारद्वाजाचे पुत्र सत्यकीवर बाणांचा तर आता वर्षावच करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे सत्यकीचं धनुष्य तुटतं. त्यांनी फेकलेल्या एका शराने सत्यकीचा सारथी बेहोश होतो. त्यानंतर सत्यकी स्वतः रथाचं सारथ्य करत लढत राहतो. ते पाहण्यासारखंच होतं. त्याचं द्रोणांशी युद्ध अशा रीतीने चालू असतं. द्रोणांच्या बाणांमुळे सत्यकी फार जखमी झालेला असतो, खूप रागावलेला असतो, खूप संतापलेला सुद्धा होता. युयुधन द्रोणांच्या सोनेरी रथाला अनेक बाण मारून मोडण्याचा प्रयत्न करतो. द्रोणांचा साथी त्याच्यात मारला जातो.
तो खाली पडतो आणि त्यांचा रथ बेताल होतो. द्रोणांचा रथ त्या रणभूमीत गोल गोल घिरट्या घालत राहतो आणि द्रोण मात्र काहीही करू शकत नाही. ते पाहून कौरवांचे लोक मोठ्यांदा किंचाळू लागतात. एकच धावपळ सुरू होते, तो रथ थांबवण्यासाठी. ती रणभूमी सत्यकी सोडून देतो. तुमचे योद्धे द्रोणांचा रथ थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच तुमचे सैनिक मोठमोठ्यांदा मदतीसाठी हाका मारताना ऐकू येत होते. आता द्रोणांना समजतं की त्यांच्या व्यूहरचनेला पांडवांनी खिंडार पाडलेला आहे आणि तेव्हा त्यांना समजतं की ते सत्यकी मागे जे लागले ना, त्यात त्यांची चूक झाली होती. त्यानंतर द्रोण सत्यकीचा नाद सोडतात. त्यांची व्यूहरचना पुन्हा कार्यरत करण्यावर ते त्यांचं लक्ष केंद्रित करतात. तिथे भोवती जमलेल्या पांडवांच्या फौजांवर त्यांच्या बाणाचा वर्षाव होऊ लागतो. इथेच आपण आपला 114वा भाग संपवणार आहोत. भाग 115वा. संजय पुढे सांगतो की द्रोणांचा पराभव केलेला तो सिनी, ज्याने कृतवर्मनाला सुद्धा पाणी पाजलेलं होतं, तो हसत हसत त्याच्या सारथ्याला म्हणतो, आपले शत्रू केशवांनी आणि पार्थांनी आधीच खतम केले असतील. त्यांना पुन्हा हरवण्यात आपण फक्त आधीच मारलेल्यांना मारत असल्यासारखं होणार आहे. असं बोलून तो पांडवांचा सेनानी कौरवांच्या टोळ्यांवर बाणांचा वर्षाव करतच पुढे जात असतो. त्याला तुमचे कोणीही विरोध करत नाही. त्याची क्षमता देवांच्या राजासारखीच होती. अशावेळी एक राजा सुदर्शन, ज्याचं युद्धशास्त्राचं ज्ञान खास होतं, सोन्याचं चिलखत घालून त्याचं धनुष्य आणि बाण घेऊन सत्यकीच्या दिशेने चालून जातो. तो त्याच्या वाटेत उभा राहतो. त्यांच्यात एक भीषण द्वंद्व होतं. सुदर्शन सोमकांचा राजा होता. तो सत्यकीला त्याच्या धारधार बाणाने अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या रथाच्या वरच्या गच्चीतून सत्यकीवर बाण मारत असतो आणि तो त्याचं धनुष्य मोडून टाकतो. त्याचा इरादा सत्यकीला ठार मारण्याचाच आहे हे तर स्पष्ट दिसतच होतं. त्याचे लांब बाण सत्यकीच्या कवचाला भेदून त्याच्या अंगात शिरतात. त्यानंतर तो सोमकांचा राजा सत्यकीचे घोडे जखमी करतो. ते पाहून सत्यकी समजतो की त्या सोमकाच्या राजाचा निकाल लावणं आवश्यक आहे. तो तीक्ष्ण बाणाने सुदर्शनाचे घोडे मारतो. त्यानंतर एक गर्जना आव्हानाची करतो. त्यानंतर तो सुदर्शनाच्या सारथ्याचं मुंडकं उडवतो. त्यानंतर वेळ न घालवता सत्यकी सुदर्शनाचं देखील मुंडकं उडवून टाकतो. मुकुटासह ते खाली पडतं मातीत. प्राचीन काळी वलाचं डोकं जसं शक्राने उडवलं होतं, अगदी तसंच ते होतं. ते केल्यानंतर तो यदुकुळातील योद्धा समाधानी झाल्यासारखा दिसतो. युयुधन त्यानंतर अर्जुनाच्या दिशेने जायला लागतो. अर्जुनाचे बाण वाटेत पडलेले तो पाहत त्याप्रमाणे अर्जुनाचा रस्ता शोधत शोधत पुढे जात राहतो. त्याचं ते रस्ता शोधणं सगळ्यांना नवलच करतं. सगळे अनुभवी योद्धे त्या युवकाचं शौर्य पाहून त्याचं कौतुक करत असतात. त्यांनी शत्रूचा काटा काढण्याचं धोरण बऱ्याच जणांना आवडतं. इथेच आपण आपला 115वा भाग संपवणार आहोत. भाग 116वा. संजय पुढे सांगतो की सुदर्शनाचा वध केल्यानंतर तो त्याच्या सारथ्याला म्हणतो, जे केवळ अशक्य वाटत होतं ते आपण शक्य केलेलं आहे. त्या द्रोणांच्या अफाट सैन्यातील रथ, बाण, शर, तलवारी, गदा अशा सगळ्यांच्या गदारोळातून आपण निघालो आहोत सही सलामत. मृत्यूच्या अगदी जवळून आपण आपला प्रवास करत आलेलो आहोत. त्यात कृतवर्मन, जलासंध, द्रोण आणि आता सुदर्शन ह्यांना आपण लोळवलेलं आहे. त्यामुळे द्रोणांचा व्यूह बहुतेक उधळला गेलेला आहे. उरलेले आपण सहजपणे पार करू शकू असा माझा विश्वास आहे. तुझ्या घोड्यांना पुढचा प्रवास सावकाश करण्यास सांग. आपण सव्यसाचीजवळ लवकरच पोहोचणार आहोत. द्रोणांना पराभूत केलं आहे, त्याशिवाय रुधिकाच्या मुलालाही जिंकलेलं आहे. म्हणजेच मी धनंजयाच्या फार जवळ गेलेलो आहे. आता मला कशाचीही भीती वाटत नाही. मला शत्रू सुक्या गवतासारखेच वाटत आहेत. ते एका पेटत्या काडीने भस्मसात होतात. जरा जपून रथ चालव म्हणजे सव्यसाचीचा माग काढता येईल. जिथे जास्तीत जास्त हत्ती मेलेले दिसत आहेत त्या दिशेने तो गेला असला पाहिजे, कारण दुसरा कोणीही हत्ती त्या प्रमाणात मारू शकत नाहीत. कौरवांचं सैन्य पळत आहे, त्यांची धूळ आकाशात दिसते आहे. त्या दिशेने आपल्याला जावं लागेल. ते पाहता मला वाटते की मी अर्जुनाच्या अगदी जवळ आलेलो आहे. ते पहा, गांडीवाचा आवाज ऐक, जो इतर धनुष्यांपेक्षा वेगळा आहे आणि तो मला अधूनमधून ऐकू येतो आहे.
म्हणजेच आपण योग्य मार्गावर आहोत. जे शुभशकून मला दिसत आहे त्यावरून मला खात्री आहे की आज अर्जुन त्याची प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे. सूर्य मावळण्यास अजून अवधी आहे. उगीच घाई न करता आपला रथ त्या दिशेने न्यायला सांग, जिथे दुर्योधनाचे विविध जाती कुळाच्या लोकांच्या सेना माझं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामध्ये कंबोज आहेत, यवन, शक, दरद, बर्वर, ताम्रलिप्तक असे अनेक म्लेच्छ योद्धे आहेत. मला त्यांना ठार मारायचं आहे, त्यांच्या हत्ती घोड्यांसकट. ती आज्ञा सारथ्याला पुरेशी असते. तो म्हणतो, अहो वृष्णी, मला तर कसलीच भीती नाही आहे. तुम्ही भार्गवाशी किंवा द्रोणांशी किंवा सल्ल्याची अथवा तशी कोणाशीही लढा. जोवर मी आपल्या संरक्षणात आहे, मला कसली भीती शिवणार आहे. अशा कितीतरी योद्ध्यांना आपण याआधी मारलेलं आहे आणि तुमचं हेच धैर्य पाहून मला उत्साह येतो. मी तुम्हाला दिवसाच्या आत धनंजयापर्यंत घेऊन जातो. तुम्हाला पाहून कौरवांचं सैन्य पळून जातं आहे ते पाहूनच मला बरं वाटतं आहे. त्यावर सत्यकी म्हणतो, मी आज जसं इंद्राने दानवांना मारलेलं आहे तसंच कंबोजांचं शिरकाण करणार आहे. त्यांचा संहार करतच मी धनंजयापर्यंत जाणार आहे. सगळे कौरव आणि दुर्योधन माझी हिंमत पाहतील जेव्हा मी त्या म्लेच्छांचा संहार करणार आहे. मला कौरवांना रडतानाच पाहायचं आहे. आज मी माझ्या गुरुला दाखवणार आहे की मी किती तयार झालेलो आहे त्यांच्या शिकवणुकीने. कौरवांच्या फौजांचा संहार होत असलेला पाहून तो दुर्योधन रडेल आणि तेच मला पाहायचं आहे. मी कौरवांचा संहार करत असताना त्या दुर्योधनाला असं वाटेल की 2 पार्थ लढत आहेत. त्यातच मला खरं समाधान मिळणार आहे. पांडवांबद्दलची माझी इमानदारी मी आज सिद्ध करणार आहे. संजय पुढे सांगत असतो. असं बोलून तो त्याच्या सारथ्याला विनंती करतो की तो रथाला आता वेग देईल. त्याचे घोडे वेगाने जाऊ लागतात. ते त्या ठिकाणी पोचतात जिथे यवन सज्ज होते. ते यवन सत्यकीवर बाणांचा वर्षाव करू लागतात. सत्यकी त्याच्या प्रतिकाराने त्या यवनांचं शिरकाण करतो. शेकड्याने तो त्यांना ठार मारतो आणि त्याचप्रमाणे तो कंबोज, शक आणि इतर म्लेच्छ मारत जातो. सिनीचा नतू मोठ्या प्रमाणात नरसंहार करत असतो. रणभूमी त्या कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या योद्ध्यांच्या मुडद्याने आता भरलेली दिसत होती. कोणाचं डोकं तर कोणाचे पाय, कोणाचे हात असे पडलेले दिसत होते आणि रक्ताचा तर चिखलच झालेला होता. त्यांच्या लांब दांड्या आणि केस नसलेली टकली सर्वत्र पडलेली दिसत होती. उरलेले म्लेच्छ त्यांच्या घोड्यांना तिथून पळवतात आणि सत्यकीचा मार्ग मोकळा करतात. जिथे वाट मिळेल तिथे ते पळत होते. कंबोजाचा अशा प्रकारे पराभव केल्यानंतर सत्यकी मोठ्या आत्मविश्वासाने त्याच्या सारथ्याला म्हणतोय, चल आपण पुढे जाऊ. ते त्याचं कर्तृत्व पाहून आकाशातील चरण, सिद्ध, गंधर्व टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतात. युयुधन मोठ्या उत्साहाने अर्जुनाच्या दिशेने जात राहतो. इथेच आपण आपला 116वा भाग संपवणार आहोत.